नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बुद्धिमत्ता चाचणी किंवा ज्याला इंग्रजीमध्ये रिझनिंग असं म्हणतो, या विषयाच्या अंतर्गत आजपासून आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करत आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे वर्गीकरण. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जर तलाठी भरती, पोलीस भरती किंवा बँकांची IBPS असेल, SBI बँक भरती असेल किंवा रेल्वे भरती अशा परीक्षांची तयारी करत असाल तर अशा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, वर्गीकरण या टॉपिकमध्ये जे प्रश्न असतात त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 4 घटक दिलेले असतात आणि त्या 4 घटकांपैकी तिघांचा एक गट तयार होतो आणि चौथा जो घटक असतो तो वेगळा असतो. तो चौथा घटक आपल्याला ओळखावा लागतो आणि जो वेगळा चौथा घटक आहे तेच या ठिकाणचं उत्तर असतं. तर आता आपण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी मित्रांनो 4 नावं दिलेली आहेत: युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. आता या ठिकाणी हे जर 4 नावं आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल की युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे 3 खंड आहेत आणि कॅनडा हा मात्र देश आहे. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. या ठिकाणी 4 जे शब्द दिलेले आहेत ते शब्द म्हणजे या ठिकाणी धातू आहेत: जस्त, ॲल्युमिनियम, पितळ आणि तांबे. आता या ठिकाणी जर आपण हे धातू पाहिले तर ॲल्युमिनियम, पितळ आणि तांबे हे जे आहेत हे एकच धातू आहेत आणि जस्त हा जो आहे हा मात्र मिश्र धातू आहे. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे कावेरी पंढरपूर, गंगा बनारस, नर्मदा ओंकारेश्वर आणि गोदावरी नांदेड. आता या ठिकाणी हे जर पाहिलं तर पहिला शब्द नदी दर्शवितोय आणि दुसरा शब्द त्या नदीवरील शहर. गंगा बनारस, नर्मदा ओंकारेश्वर, गोदावरी नांदेड हे बरोबर आहेत. पण आपण पहिला जर घटक पाहिला तर किंवा पहिली जर जोडी पाहिली तर या ठिकाणी पंढरपूर हे शहर जे आहे हे चंद्रभागा या नदीच्या काठावरती आहे. कावेरी या नदीच्या काठावरती हे शहर नाही. म्हणून या ठिकाणी वेगळा घटक आहे कावेरी पंढरपूर, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे वसतिगृह, क्रीडा संकुल, विश्रामगृह आणि बंगला. आता हे जर 4 शब्द पाहिले तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वसतिगृहामध्ये, विश्रामगृहामध्ये आणि बंगल्यामध्ये आपण राहू शकतो. क्रीडा संकुल हे खेळण्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी आपण राहू शकत नाही. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे कासव, व्हेल, कावळा आणि बदक. आता हे जर 4 आपण प्राणी किंवा पक्षी जर पाहिले तर यामध्ये कासव, कावळा आणि बदक हे तिन्ही पक्षी आणि प्राणी अंडी घालतात. व्हेल हा मात्र अंडी न घालता पिलांना जन्म देतो. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे गाजर, मुळा, वांगी आणि टोमॅटो. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की गाजर असेल, मुळा असेल किंवा टोमॅटो असेल यांना न शिजवता सुद्धा खाता येऊ शकतं. परंतु वांग जर आपण पाहिलं तर वांग्याला शिजवावं लागतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि यमुना. आता या ठिकाणी आपण गोदावरी, कृष्णा आणि यमुना या नद्या जर पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की या नद्या ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. म्हणजे त्या दक्षिणेकडे, भारताच्या दक्षिणेकडे त्या वाहत जातात. कावेरी ही नदी मात्र
त्या ठिकाणी यामध्ये यमुना ही नदी नाही, तर गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या 3 नद्या ज्या आहेत या दक्षिण वाहिनी नद्या आहेत, दक्षिणेकडे त्या वाहत जातात. यमुना नदी जी आहे ही उत्तर भारतात तिथे उगम पावते आणि उत्तर भारतातून वाहणारी ही नदी आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, लेखकांचे नावं या ठिकाणी दिलेले आहेत. वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, विंदा करंदीकर आणि व पु काळे. आता या ठिकाणी जर आपल्याला थोडंसं सामान्य ज्ञान जे आहे ते माहिती असलं पाहिजे. या ठिकाणी जो वेगळा घटक आहे तो आहे शेवटचे जे लेखक दिलेले आहेत व पु काळे. व पु काळे यांना सोडून बाकीच्या तिन्ही जे साहित्यिक आहेत किंवा लेखक आहेत यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. व पु काळेंना मात्र हा पुरस्कार मिळालेला नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, चेन्नई, गुवाहाटी, आगरतळा आणि चंदीगड. आता या ठिकाणी आपण चेन्नई जी तामिळनाडू राज्याची राजधानी आहे, गुवाहाटी आसाम राज्याची राजधानी आहे आणि आगरतळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. ह्या तिन्ही हे जे शहर आहेत हे एका राज्याची राजधानी आहे. चंदीगडविषयी मात्र थोडंसं वेगळं आहे. चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची संयुक्त राजधानी आहे. तसेच चंदीगड हे केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे. त्यामुळं या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 4 शब्द दिलेले आहेत, कामधेनू, चिंतामणी, कल्पवृक्ष आणि परीस. आता या ठिकाणी हे जे कामधेनू, चिंतामणी, कल्पवृक्ष हे जे शब्द आहेत हे शब्द इच्छापूर्ती निदर्शक आहेत. म्हणजे हे काय दर्शवितात तर इच्छापूर्ती दर्शवितात. परीस हा मात्र एक काल्पनिक धातू आहे, हे धातूचं नाव आहे. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, झुरळ, सरडा, नाकतोडा, माशी. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झुरळ असेल, नाकतोडा असेल किंवा माशी हे कीटक वर्गात येणारे हे सर्व घटक आहेत. सरडा हा मात्र सरपटणारा प्राणी आहे. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता यानंतर मित्रांनो, वर्गीकरण या टॉपिकमध्ये जसे 4 शब्द दिलेले असतात आणि एक वेगळा शब्द शोधायचा असतो, त्याप्रमाणे 4 संख्यासुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्यामध्ये जी वेगळी संख्या आहे ती या ठिकाणी शोधायची असते. आता या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, 8364, 9453, 8682, 3896. आता या संख्यांमध्ये आपण जर पाहिलं, आता पहिली संख्या 8 आणि 6 यांची बेरीज येते 14, 3 आणि 4 यांची बेरीज येते 7. म्हणजे पहिले आणि तिसरी संख्या ही जी संख्या आहे यांच्या बेरजेतून निर्माण होणारी संख्या ही दुसऱ्या आणि चौथ्या संख्येच्या बेरजेतून निर्माण होणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. इथं आपण पाहूया, 9 + 5 14, 4 + 3 7. म्हणजे परत इथं तेच रिलेशन आलेलं आहे. या ठिकाणी 8 + 8 16, 6 + 2 8. तशाच पद्धतीचा संबंध इथंही येतोय. या संख्येत मात्र जर आपण पाहिलं तर 9 + 3 12, 8 + 6 14 अशा पद्धतीचा संबंध या ठिकाणी येत नाही. त्यामुळे बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 3896.
पुढचा प्रश्न आहे 30, 42, 72 आणि 158. आता इथंही अशा पद्धतीचा संबंध आपण लावू शकतो. पहिली संख्या 30 आहे. 30 या संख्येची आपण फोड अशी करूया, 5चा वर्ग अधिक 5 म्हणजे काय येईल, या ठिकाणी 5चा वर्ग 25 अधिक 5 30, म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो x वर्ग अधिक x. तीच संख्या त्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या बरोबर ही संख्या इथं आपण चेक करू. 42, 6चा वर्ग अधिक 6, या ठिकाणी येईल 36 अधिक 6 42. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा 8चा वर्ग अधिक 8, 64 अधिक 8, या ठिकाणी येईल 72. या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर तशा पद्धतीचं रिलेशन येत नाही. 158च्या जवळची वर्गसंख्या आहे 144, जो 12चा वर्ग आहे, म्हणजे 12चा वर्ग अधिक 12 असं जर आपण या ठिकाणी हेच रिलेशन वापरायचं ठरवलं तर या ठिकाणी येतं 144 अधिक 12 म्हणजे 156. संख्या मात्र 158 आहे या ठिकाणी, म्हणून वेगळा घटक जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 158. पुढचा प्रश्न आहे 42/9, 36/7, 64/4 आणि 44/12. आता हे आपण जर पाहिले या संख्या, त्यापैकी पर्याय क्रमांक 3 आपण जर पाहिला तर लक्षात येईल की 64/4 म्हणजे काय आहे, तर हे आहे 64/16 म्हणजे 64/4 म्हणजे 16. थोडक्यात काय, ही संख्या पूर्णांक संख्या आहे. 42/9 म्हणजे 42ला 9ने निशेष भाग जात नाही. 36/7 इथेही 36ला 7ने निशेष भाग जात नाही. 44/12 या ठिकाणी सुद्धा निशेष भाग जात नाही. म्हणजे या तिन्ही संख्या कशा आहेत, या आहेत अपूर्णांक संख्या. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 64/4. पुढचा प्रश्न आहे 417, 865, 982 आणि 528. आता या ठिकाणी आपण जर या संख्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल हे पहिली संख्या आहे, म्हणजे पहिला अंक आहे. 417 मधील पहिला अंक आहे 4. 4चा वर्ग जर आपण केला तर तो येतो 16 आणि त्यामध्ये 1 मिळवले तर येतं 17. म्हणजे या पुढचे 2 अंक जे आहेत यापासून बनणारी संख्या जी आहे ती आहे पहिल्या अंकाचा वर्ग अधिक 1. इथंही आपण पाहूया 8चा वर्ग 16, 8चा वर्ग 64 अधिक 1 65. या ठिकाणी सुद्धा पहा 9चा वर्ग 81 अधिक 1 82. या ठिकाणी मात्र हे रिलेशन मेंटेन होत नाही आहे, म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 1 केलं तर 26 येतं. संख्या किंवा इथे 2 अंकानं बनलेली संख्या जी आहे ती आहे 28. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, या ठिकाणी संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत 25-42, 32-49, 17-34 आणि 19-38. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 25 आणि 42 यामधील फरक आहे 17. 32 आणि 49 या संख्येतील फरक आहे 17. इथे सुद्धा तो फरक 17 आहे. या ठिकाणी मात्र फरक हा 19 आहे. म्हणून शेवटची जोडी ही वेगळा घटक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 1,39,117, 1,38,112, 13,791 आणि 13,678. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर आपल्या लक्षात येईल हे जे पहिल्या 2 संख्या आहेत, म्हणजे पहिल्या 2 अंकानं बनलेली जी संख्या आहे 13, ह्या संख्येला
तिसऱ्या अंकाने म्हणजे 9 याने गुणले तर जे शेवटचे जे 2 किंवा 3 अंकांनी मिळून बनलेली जी संख्या आहे ती संख्या येते. उदाहरणार्थ 13 गुणिले 9 या ठिकाणी येतं 17. त्यानंतर पुढे 13 गुणिले 7 या ठिकाणी येतं 91. 13 गुणिले 6 या ठिकाणी येतं 78. या ठिकाणी मात्र 13 गुणिले 8 112 ही संख्या येत नाही. या ठिकाणी येते 8 त्रिक 24, 2 हातचा 8 एक 8 आणि 2 16. म्हणजे 8 त्रिक 24, 2 8 एक 8 आणि 2 10, 104. 13 गुणिले 8 104 अशी संख्या येते. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 62, 125, 220 आणि 363. या ठिकाणी मित्रांनो ही संख्या 62 नसून या ठिकाणी 64 आहे. म्हणजे संख्या आहे तिथं 64, 125, 220 आणि 363. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 64 म्हणजे 4चा घन आहे, 125 हा 5चा घन आहे, 363 हा 7 या संख्येचा घन आहे. 220 ही मात्र पूर्ण घनसंख्या त्या ठिकाणी नाही. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 4 संख्या दिलेल्या आहेत 31, 39, 43 आणि 67. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 31, 43 आणि 67 या मूळ संख्या आहेत. 39 ही मात्र मूळ संख्या नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 4 संख्या इथं दिलेल्या आहेत 339, 414, 248 आणि 392. आता इथं आपल्या लक्षात येईल 3 गुणिले 3 9, 4 गुणिले 1 4, 4 गुणिले 2 8. इथं मात्र 9 गुणिले 3 27 यायला हवं होतं, परंतु 2 आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 392 ही संख्या वेगळी आहे. पुढचा प्रश्न आहे 346. 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या 346, 276, 383 आणि 924. आता या ठिकाणी ज्या 4 संख्या आहेत त्या 4ही संख्यामध्ये जे 3 अंक आहेत त्या तिन्ही अंकाचा गुणाकार केला तर काय येतो पहा. 3 गुणिले 4 12, 12 गुणिले 6 72, 7 गुणिले 2 14, 14 गुणिले 6 84, 8 गुणिले 3 24, 24 गुणिले 3 72, 9 गुणिले 2 18, 18 गुणिले 4 72. म्हणजे 276 ही जर संख्या सोडली तर इतर सर्व संख्यांमध्ये असणारे जे अंक आहेत या अंकांचा गुणाकार 72 ही संख्या येते. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 4 संख्या दिलेल्या आहेत 1391, 1976, 2163 आणि 2368. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 91ला 13ने निशेष भाग जातो, 76ला 19ने निशेष भाग जातो, 63ला 21ने निशेष भाग जातो, 68ला मात्र 23ने निशेष भाग जात नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि मित्रांनो आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे 9/12, 28/35, 21/38 आणि 27/36 असे 4 अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्या अगोदर या ठिकाणी 21/38 ही संख्या नसून
या ठिकाणी आहे 21/28. पर्यायसुद्धा या ठिकाणी 21/28 आहे. आता या जर 4 संख्या आपण पाहिल्या, यांचं संक्षिप्त रूप आपण करूया. 9/12, 3ने निशेष भाग जातो अंशाला आणि छेदाला म्हणजे 3 त्रिक 9, 3 चोक 12. या ठिकाणी 7ने निशेष भाग जातो अंशाला आणि छेदाला म्हणजे 7 चोक 28 आणि 7 5 35 म्हणजे 4/5. येथे पहा 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि या ठिकाणी 9 त्रिक 27, 9 चोक 36 म्हणजे 28/35 हे जर आपण अपूर्णांक सोडला तर इतर सर्व अपूर्णांक म्हणजे यांचं संक्षिप्त रूप आहे 3/4. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण वर्गीकरण या टॉपिकविषयी माहिती जाणून घेतली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला अवश्य लाईक करा. तसेच आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती नवीन व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत त्याचं आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हे चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत अवश्य शेअर करा. धन्यवाद.